नागपूर तुळजापूर महामार्गावरील श्री गुरुवंशी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील पुलालगतचा रस्ता अचानक खचल्याची घटना घडली। या दुर्घटनेत दोघे जण जखमी झालेत। त्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता खचल्याचा आरोप करण्यात येतोय। तसंच ढिगाऱ्याखाली आणखीन एक व्यक्ती अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आले। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते। आजची ही घटना घडलेली आहे, याबद्दल काय आपण सांगाल? एसजीएस कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे, आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे। आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय। या ठिकाणी केटीएल कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत। त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे। या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे। या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की जो ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये। पलीकडचा रोड जो आहे त्या रोडनी ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। तर दोघा जणांना जखमी आहेत, त्यांना दोघं जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे, याचा आम्ही शोध घेत आहोत। राष्ट्रीय महामार्गाचे कोणते अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे पीडी साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो, ते येत आहेत। ते म्हटले की मी येत आहे आणि केटीएल कंपनी जे आहे कॉन्ट्रॅक्ट यांचा आहे त्यांचे पण लोक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे। हे जे काम झाले सर, कितपत योग्य आहे आणि काय आहे? नाशिक जिल्ह्यातील चांदवड ते मनमाड या सिमेंट काँक्रीट महामार्गावरील खड्डे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहेत। हारनोळ टोलनाका परिसरातील निकम वस्ती आणि शिंगवे गावाजवळील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। नुकत्याच निकम वस्ती परिसरात खड्डा चुकवताना एका पिकअप वाहनाचा ताबा सुटून अपघात झाला। या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या या महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय। तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतायत। काय नाव? काय परिस्थिती रस्त्याची परिस्थिती खूप हालाकीची झाली साहेब। ते पाऊस पडला का दरवर्षी हेच प्रॉब्लेम होतो। या खड्ड्यांमुळे आता 2-3 दिवसापूर्वीच गाडी पडली झालेली खाली। कायमचे प्रॉब्लेम येत रस्त्याची याच ठिकाणी होत आहे, बाकी नाही कुठे। काय नाव? काय आहे रस्त्याची काय परिस्थिती? या रस्त्याला खड्डे पडले। काय होतं या खड्ड्याने? येणाऱ्या जाणाऱ्या अडचणी येताना ॲक्सिडेंट होतात। किती ठिकाणी खड्डे पडलेले? 2-3 ठिकाणी खड्डे, एक या पॉईंटला, एक तिकडे आहे। हां, मोठे खड्डे, गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात। चांगली गाडी गेली तिथे। कुठली गाडी होती? बाहेरची। हां, टोल नाक्यापाशी एक गाडी पडली झाली चालले परवा। काही जखमी झाले का तिथे? नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित 65 किलोमीटरच्या रिंग रोड प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे। या प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांनी पहाटे ट्रॅक्टरसह विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता। मात्र गरवारे पॉइंट इथं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवत त्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना MIDC पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलं। सरकारनं जमीन संपादनाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। दादा, या ठिकाणी तुम्ही आज ट्रॅक्टर मोर्चा घेऊन विधान भवनावरती जाणार होता, परंतु पोलिसांच्या वतीने तुमचा ट्रॅक्टर मोर्चा याच ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। हा सारासार आमच्यावर अन्याय आहे। या सिंहस्थाच्या नावाखाली जे रिंग रोडचे कामं चालू आहेत, हे सगळे वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी आहे आणि नाशिकच्या शेतकऱ्यांवर हा शासनाने लादलेला अन्याय आहे। आम्ही आमच्या शेतीचा मोबदला व्यवस्थित मिळत नाही, आमची शेती आम्हाला द्यायची नाही, म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी वारंवार शासनाचं लक्ष वेधतोय, परंतु शासन आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। अनेक मंत्री नाशिकमध्ये येतात आणि निघून जातात, खोटे आश्वासनं देतात आणि ते 2 दिवसांनी विसरून जातात
की आपण नाशिकमध्ये काय आश्वासन दिलं होतं आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चा घेऊन निघालो होतो. तर नाशिकच्या पोलिसांनी आम्हाला अडवलेलं ही ब्रिटिशांपेक्षा अतिशय भयानक ही या प्रशासनाची रणनीती आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. भास्कर रामभाऊ उगले. आणि आपली पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका यापेक्षाही उग्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये. खरं तर 2 दिवसापूर्वी उदय सामंत देखील नाशिक दौऱ्यावरती आलेले होते. मुळामध्ये उदय सामंत आणि सरोज अहिरे हे सरकारचाच घटक आहेत, हे पहिले तुम्ही सर्वात पत्रकारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक मारल्यासारखं कर आणि एक रडल्यासारखं करतो अशी यांची भूमिका आहे. मुळामध्ये यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. आजकाल त्या सरोजताई आमदार तिथे बसून त्यांनी स्टंटबाजी केली, मी त्याला स्टंटबाजीच म्हणेल. अहो, गवळाने आंबेबौल्यातला शेतकरी असं म्हणतोय की आम्हाला 1 इंचही जागा द्यायची नाही, भले आमचा जीव घ्या पण आमची जागा घेऊ नका, ही आमची भूमिका असताना तुम्ही म्हणतात पैसे घ्यायला तयार आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला सांगायचा की लोकांना पैसे पाहिजे आणि जागा पाहिजे? अहो, आमचं म्हणणं ऐकून घ्या. डीपीटीपी प्रमाणे तुम्ही रोड करत नाही, फक्त भांडवलदारांच्या हिताचा रोड करताय. ज्यांचे लागे बांधे यांची टक्केवारी घेतात, कमिशन घेतात. आणि हा जो सो कॉल्ड पालकमंत्री आहे यांनी अख्ख्या नाशिकची वाट लावली. नाशिकमध्ये खड्डे का रस्ते काही समजतं का? त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. आणि त्या विषयांतर करतो, ढगफुटी होणार आहे म्हणे. अहो, ही सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आम्ही शेतकरी लहानचे मोठे झालोय. आम्हाला इथं माती पाण्याबरोबर खेळायची सवय आहे, परंतु फक्त विषयांतर करायचं, मूळ मुद्द्याला हात न घालता टाइमपास करायचा. आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी न जाता बी तुमचा रोड होऊ शकतो ना, पण तुम्ही ते ऐकायलाच तयार नाही. कलेक्टरच्या 10 मिटिंगा झाल्या, ते म्हणतायत माझ्या हातात नाही. ते म्हणतात MSIDCचे दीक्षित साहेब त्यांची भेट करून देत नाही. मुख्यमंत्री म्हणतात गिरीश महाजनकडे जा. अरे चाललंय काय? पोरखेळ लागलाय का? आमच्या भावनांशी आमच्या जीवाशी खेळताय तुम्ही.